हॅलो. हॅलो. हा स्नेहा बोल. अरे योगेश, कुठे आहेस तू आणि कधी येणार आहेस? मी किती वाट बघतेय तुझी. हो अगं, येणारच आहे मी गावाला, पण थोडा कामाचा व्याप आहे. तेवढं झालं की येतोच. किंवा तू असं का करत नाही, तूच का येत नाही मुंबईला? एवढं सोपं आहे का ते? आणि माझ्या घरचे सोडणार आहेत का? येऊ शकले असते तर कधीच आले असते मी. इथे गावामध्ये नुसतं बाहेर जरी निघायचं झालं ना तरी 4 वेळा विचारपूस असते. सगळे लक्ष ठेवून असतात. हा ते पण बरोबर आहे. बरं, तू काही काळजी करू नको. माझं काम उरकलं ना की मी लगेच येतो गावाला. लवकर ये. का ग, खूप आठवण येते का माझी? खूप जास्त. ते शहरी भाषेत काय म्हणतात ना त्याला? लॉंग डिस्टन्स. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. तेच ते नको आहे मला. मला तू माझ्याजवळ पाहिजेस. बरं बरं, हो ग माझी जान. माझं काम आवरलं ना मी लवकर येतो. आणि गावाला आल्याबरोबर मी आपल्या लग्नाची बोलणी करणार आहे तुझ्या घरच्यांसोबत. वाट बघते, लवकर ये. बरं बरं, चालेल, ठीक आहे. चल ठेवतो आता, ऑफिसला निघायचं आहे. बाय. बाय. हो, मी काय म्हणते, आपण एकदा स्नेहाला विचारायचं का तिला कुणी आवडतं का? त्याची काही पण गरज नाही. आपल्या अख्ख्या खानदानात कुणी आतापर्यंत लव्ह मॅरेज केलेलं नाही. काही नवीन नका काढू तुम्ही खोळ. स्नेहा, अय स्नेहा. काय बाबा? तुला बघायलाच पाहुणे येणार आहेत. कोण येणार आहेत? अगं ओळखीचीच लोक आहेत माझ्या. एकदम चांगली माणसं आहेत. आणि मुलगा तर हे राजबेंडा दिसायला आहे. अगं निर्व्यसनी आहे, पैसा पाणी काम धंदा एकदम व्यवस्थित आहे. तेव्हा तू आता व्यवस्थित आवरून तयार राहा आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दे, बर का? ठीक आहे. हॅलो. हा स्नेहा बोल. अरे योगेश, घरचे स्थळ बघतात आहे माझ्यासाठी. आज कोणीतरी पाहायला येणार आहे मला. कोण? मला नाही माहित कोण आहेत ते, पण तू लवकर ये प्लीज. काही करून ये. स्नेहा तू काही काळजी करू नको. थोडी वाट बघ आणि मी लवकरच येतो. ओके? हो. ठीक आहे, बाय. मला वाटतं आपण बरीच स्थळ पाहिलेत. आता आहे ना, लय वेळ घालवाय नको. ते पहिले पाहुणे आले होते ना, ते फार चांगले आहेत. मुलगाही सुंदर आहे आणि कमवतोही चांगला. अगदी माझ्या मनातली बोलली बघ. मला वाटतं आपण त्यांना होकार करून टाकावा. पण मी काय म्हणते, एकदा स्नेहाला विचारू तिला तो कसा वाटतो. त्याची काय बी गरज नाही. मला माहिती आहे तिचं उत्तर काय असणार आहे. आणि नाहीतरी एवढं चांगलं स्थळ मिळलं ना, आता अडचण काय आहे? उशीर लावायला नको, नाही तर चांगलं स्थळ हातात निघून जायचं. काय सारखा फोन बिझी लागतो याचा. हॅलो. हा स्नेहा बोल. अरे योगेश, मला तुला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी जरा महत्त्वाच्या कामात आहे, मी तुला करतो नंतर फोन. अरे ऐक तरी. स्नेहा, आई. काय झालं बेटा? काही नाही गाई. उद्या माझी लेक सासरी जाणार आणि घर कसं मोकळं होणार. आई, मला नाही करायचं लग्न त्या मुलाशी. तुला माहिती आहे ना, तुझे वडील माझं ऐकतात का? आणि तसंही त्यांना तुझी काळजी आहे. घर चांगलेच बघून देणार, मुलगाही चांगला आहे. आई,
गप रडू नको. आणि हे बघ, मलाही घरात आवरावर करायची. आलेच मी. हॅलो. हॅलो. स्नेहा कशाला सारखा फोन करते? तुला बोललो ना मी, गावाला आल्यावर आपण भेटून बोलूयात. ठेव फोन. अरे योगेश, कुठं होता आणि किती दिवसांनी गावाला आलाय? अरे कुठं होता म्हणजे तुला माहित नाही का? मी मुंबईलाच होतो आणि कामाचा व्याप होता थोडा जास्त, म्हणून मग काय लवकर येता आलं नाही. आता आलोयच तर. आणि स्नेहाचे पण सारखे फोन येत होते, पण कामामुळे काय जमलं नाही मला उचलायला. आता आधी तिच्याकडे जाणार आहे आणि भेटणार आहे बघ. स्नेहाने सांगितलं होतं मला तू कॉल उचलत नाहीये म्हणून. अरे मी पण कितीतरी कॉल केले तुला, कितीतरी मेसेज पाठवलेत. तू बघितला का मेसेज? अरे नाही रे, सांगितलं ना, काम पूर्ण करून द्यायचं होतं. आता जातोच आहे ना मी तिच्याकडं. उशीर केला रे मित्र तू यायला. म्हणजे? अरे म्हणजे ती नाहीये आता. काय नाही म्हणजे? बोल ना रवी. ती ह्या जगात नाहीये. ती आपल्याला सोडून गेली आणि जाता जाता एक चिठ्ठी पण देऊन गेली. काय? स्नेहाने असं टोकाचं पाऊल उचललं? हो. स्नेहा काय केलंस ग तू हे? हॅलो. ए माकडा, कुठेस रे तू? मी मुंबईला आलीये. कोण? अरे मी स्नेहा बोलतेय. स्नेहा? अगं पण मला तर रवी म्हणाला की तू आत्मा. ते होय. अरे मी स्वतःला संपत आहे अशी खोटी चिठ्ठी मी घरी ठेवून आली. आणि अशी कशी रे मरणार? तुझ्यासोबत आयुष्य काढायचंय मला. अगं स्नेहा, किती घाबरलो होतो मी. तुला माहिती आहे ना माझ्या घरचे किती स्ट्रिक्ट आहेत. मी हिम्मत करून आपल्याबद्दल सगळं त्यांना सांगितलं, पण पप्पा काही ऐकतच नव्हते. शेवटी मी घरून पळ काढला. एका मैत्रिणीच्या मदतीने मुंबईपर्यंत पोहोचले मी. आता इथे मैत्रिणीकडे थांबली आणि तिच्याच मोबाईलवरून तुला फोन करते. आणि तू फोन का नव्हता उचलत? अगं ते सगळं सोड आता. तू नक्की कुठे आहे मला सांग. मुंबईत आहे, वाशीला, मैत्रिणीकडे. बर, मी आहे असाच लगेच निघतो. तू तिथंच थांब. ओके? लवकर या, आता उशीर करू नकोस. हो ग पिल्लू, लगेच येतो, निघतो. बाय. बाय. रव्या, अरे आनंदाची बातमी राव. तिने माझ्या प्रेमासाठी बघ काय काय पावलं उचलली. बरं आता तू घरी जा, मी असाच परत मुंबईला जातो. चल. चालेल, बाय. योगेश, योगेश आप्पा आलो. काय हो? हे घे. हे काय? अरे उघडून तर बघ. कसली तिकीट आहे याच्यात? कुलू मनाली. कुल्लू मनाली? हा, आणि त्यामध्ये अजून एक तिकीट आहे, एका हॉटेलमध्ये 7 दिवसाच्या मुक्कामाचं. हो आप्पा, कशाला एवढं सगळं? मी करणारच होतो तिकीट बुक. राहू दे रे, एका बापाकडनं एका मुलाला लग्नाची भेट समज. थँक्यू. बरं चल, मी येतो आता गावात जाऊन. हा चालेल. आहा, काय भारी दिसते माझी बायको. गोरी गोरी पानानं फुलासारखी छान. असं वाटतं ना कधी हनीमूनला घेऊन जाईल. बसा आणि बॅग्स घ्या, निघायचं आहे ना लवकर. काय गोड आवाज आहे का तुझा?
एखादं गाणं म्हण ना. गाणं हं? कुठलं म्हणायचं? हा सागर किनारा. हा सागरी किनारा. कोण आलं ताडमाडायला? काय रे? काय मग योगेश, लग्न झाल्यापासून या मित्राला विसरला? आता काय आम्ही परके नाही का? हा? नमस्कार भाऊजी. नमस्कार वहिनी. अरे असं काय नाही, जरा बाहेर जायची गडबड होती. बाहेर कुठं? अरे आता नवीन लग्न झालंय म्हटल्यावर बाहेर कुठं जाणार? हनीमून. आणि मग त्याच्यामुळेच एवढी काही चालली वाटतं. नाही. बरं ऐक, माझं एक थोडं काम आहे तुझ्याकडे, साईडला आहे ना. काय रे? हे बघ, आत्ताच तुमचं नवीन लग्न झालं, मला चांगला अनुभव आहे. हं. आणि मुलगा गेला ना, या 4 गोष्टी करू नको. कोणत्या? ऐक, कळलं? चालतंय ते. ठीक आहे. चालेल, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. निघायचं? हो निघूया. आणि साबण टूथपेस्ट वगैरे तर घेतलंच नाही आपण. अगं माझी भोळी बायको, आपण रिसॉर्टला चाललो आणि तिथे या सगळ्या गोष्टी असतातच. आता तू संसारात काटकसर करते ते मान्य आहे, पण माझ्या बापाने बक्कळ पैसा कमवून ठेवलाय आणि मी पण तो वाढवतोच आहे ना. आता जायचं, फक्त एन्जॉय करायचं. चल बॅग घेऊन निघूयात. झक मारली आणि मनाली बघितली. मला वाटलं होतं तू चांगली असशील, अशी अपेक्षा नव्हती तुझ्याकडनं. नका हो असं बोलू. काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. आणि मी मुद्दामून नाही केलं. मी नव्हतं बोलवलं त्याला तिथं. खरंच सांगते. नुसती दिसायला गरीब गाय आहे, पण किती चॅप्टर आहे ना मला आत्ता कळालं. तुझा हा ना आवाज सुद्धा मला इरिटेट व्हायला लागलाय आता. अहो पण ऐका तरी. गप्प बस, नको येऊ. चावी घेईन बस बोंबलत. काय मग, झालं का हनीमून? आणि 2 दिवसातच आला तुम्ही? कसलं हानी म्हणून कसलं काय, नुसती दामधूम झाली. काही सांगण्यासारखंच नाही. का रे, काय झाले सांग? काही गरज नाही वाटत मला. सगळ्या खाजगी गोष्टी सांगितल्याच पाहिजे. आणि तुला सांगितलं ना, गावभर बोंबलत फिरशील तू. अरे नाही सांगत कुणाला, सांग. बघ बर का, आई शपथ कुणाला सांगणार? अरे आम्ही 7 दिवस आणि 7 रात्र हनीमूनसाठी गेलो होतो तिकडं मनालीला. माझी बायको मला लय साधी बोळी वाटत होती. तिथे 1 नंबरची चॅप्टर निघली. तिचं आहे ना लग्नाआधी 6 वर्ष एकासोबत लफडं होतं. तिने माझ्यापासून लपून ठेवलं. काय? तिकडं मनालीला आम्ही गेलो होतो ना, तिथं तिचा बॉयफ्रेंड भेटला होता. कॉफी पित होता. त्याला बघून ही लागली पळायला. तो आडवा आला आणि तिला म्हणाला, आता नवऱ्यापासून काय लपवायचंय? आणि मला लागला ना सांगायला. येणी तिच्या बापाच्या उपचारासाठी 2 लाख रुपये घेतले होते त्याच्याकडून, आणि आता तो मागतोय. पण तो तिथं कसं काय आला? मला तेच तर कळत नाही. मला तर वाटतंय ना, या दोघांचा काहीतरी प्लॅन असणार. हे दोघं मिळून ना माझ्याकडून पैसे उकळायचं काहीतरी नियोजन करतात ते. मला नाही वाटत रे असं काय असत. बाबा तसंच आहे. मला तर वाटतंय ना, आता घटस्फोटच देऊन टाकावा तिला. हे बघ, लगेच एवढा टोकाचा निर्णय नको घेऊ. आपण चौकशी करू कुठून तरी. अहो माझ्यावर विश्वास ठेवा. मी बोलते ना तुम्हाला. तू कशाला आली इथं? जा इथून पळ. अहो खरंच मी त्याला तिथं नव्हतं बोलवलं. तो स्वतःहूनच आला होता. माझी चूक मी मान्य करते. 6 वर्ष आमचं अफेअर होतं. ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली होती, पण माझ्या बाबांनीच तसं सांगितलं होतं मला. आणि हेही खरंच आहे. 2 लाखाचं कर्ज मी त्याच्याकडून घेतलं होतं, पण आमच्यावर ऑलरेडी दुसरं एक कर्ज होतं. त्याच्यामुळे वेळेवर नाही परत करता आले पैसे. पण मी करेल ना. खरंच हो, विश्वास ठेवा. कुठून फेडणार आहे आता कर्ज? तुझा बाप तर काय कामधंदा पण करत नाही आता. मी करेल ना काहीतरी. नोकरी करेल, कामाला जाईल. एवढं सोपं वाटतंय का तुला? आओ मी त्याचा त्रास तुम्हाला नाही देणार. खरंच.
काय? करल. त्या बाईचं मला काहीच कळत नाही राव. वहिनी तुम्ही जा आतमध्ये, मी समजावतो त्याला. भाऊजी, जोपर्यंत हे मला माफ करत नाही ना तोपर्यंत मी इथून कुठंच जाणार नाही. वहिनी प्लीज जावा तुम्ही आतमध्ये, मी आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा हो. खरंच मी मुद्दामून नाही केलं. मला माफ करा हो. योगेश, मला नाही वाटत वहिनी तुला फसवत असतील किंवा काही चुकीचं करतील. अरे बाईचं मन एक गूढ असतं, कोणत्याच पुरुषाला ते कळत नाही. आणि वहिनींच्या डोळ्यात जे पाणी आलं होतं ना, मला नाही वाटत ते खोटं आहे. अरे पण मग तिने मला सांगितलं का नाही तिचं आधी अफेअर होतं म्हणून? त्या बोलल्या ना, वडिलांचा दबाव, समाज. मग कसं सांगणार ते तुला? त्या नाही फसवणार तुला. माझा ऐक, मनातलं संशयाचं भूत काढून टाक. घरी जा, वहिनीशी 2 गोष्टी प्रेमाने बोल आणि पुन्हा एकदा हनीमूनची तयारी करा. जा. नमस्कार साहेब. नमस्कार. कोण? मी पूजा. ते काका आहेत ना शेजारचे, त्याने पाठवलं तुमच्याकडे कामासाठी. अच्छा अच्छा, जंगम काकांनी. हां हां. या या, बसा. घरात तुम्ही खरंच एकटं राहता का कोण बाई राहते? हो नाही, एकटाच राहतो मी. का? नाही, एवढं घर चांगलं आहे ना म्हणून विचारलं. हा नाही, स्वच्छता ठेवायची आवडच आहे तशी मला. मग माझं काय काम? हा म्हणजे जर तुम्ही सगळं काम करता तर मी काय काम करणार ना? हो, आता माझी बायको गावावर नाही येणार आहे राहायला, आणि ती आल्यावर ती घर स्वच्छ दिसायला नको का? आणि तसं पण ती आल्यावर मला तिला घरातल्या कामाचा ताण द्यायचा नाही म्हणून. बरं ठीक आहे. लादी फरशी धुणं भांड्याचे मी 2000 रुपये घेईल. बर. आणि ताईंचं काय काम असेल 3000 रुपये. आणि जर तुमचं एक्स्ट्रा स्वयंपाक वगैरे काय असेल तर 4000 रुपये. बर, आपण 3000. हो 3000 खूप जास्त होतात. इतकं काही काम नसणार आहे घरातलं. अहो, सोसायटीतली 1 नंबर बाई आहे मी, आणि माझं काम बी झटपट असते बघा, एक दिवस पण खडा नसते. तुम्हाला नसेल जमत तर ताईंशी बोलून घेते मग मी आल्यावर. नाही नाही नको, तुम्ही डन समजा. आणि उद्या दुपारी या, माझी नाईट शिफ्ट आहे त्याच्यामुळे. बरं चालतंय, येते मी. आणि तुमचे कपडे बिपडे काय असेल ना सगळे बादलीत भरून ठेवा. बरं बरं चालेल. रागावच बाई दिसते बाबाई. अरे योगेश. अरे जंगम काका या. काय म्हणता, बऱ्याच दिवसांनी आले आज. एक काम होतं तुझ्याकडे. काय हो? अरे काय, तुला तर माहिती आहे ना माझी बायको कशी आहे, आणि बाहेर परवडत नाही रे. तेव्हा मी आणि जोशा उद्या संध्याकाळी तुझ्या फ्लॅटवर. आलं लक्षात. बसायचे. हा. अहो या की बिंदास, मी कधी नाही म्हटलं. अहो पण जोशी काका कधीपासून घ्यायला लागले? रिटायर झाल्यापासून हळूहळू केलंय चालू त्यांनी अमृत प्राशन. अवघड आहे बाबा. बरं काही काळजी करू नका, पण एक रिक्वेस्ट आहे, माझी बायको उद्यापासून इकडे राहायला येणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही जरा स्वच्छता ठेवा फक्त फ्लॅटमध्ये, बाकी काय नाही. तू लग्न कधी केलं? अहो लग्न होऊन जमाना झाला, फक्त काय पगार पाणी जरा कमी होता म्हणून बायकोला आणलं नव्हतं. आता जरा पगार बिगार व्यवस्थित आहे म्हटलं घेऊन यावं. हा, छुपा रुस्तम निघला तू पण जोशासारखा. नको का? हा चालतंय चालतंय. बरं चालतंय, पण मी एक काम करतो बरं का, उद्या दुपारीच तुझ्या घरी बाटल्या आणून ठेवतो. माझी बायको माहिती आहे ना तुला कशी. बरोबर. आणा आणा, काही अडचण नाही. चालतंय बघ, उद्या नक्की या. दुपारी. हा हा हा. चावी चावी कुंडीत ठेवतो ना तिथं बाहेर. चालतंय नक्की. आणि आणखी एक रिक्वेस्ट, फक्त नळ वगैरे जाताना बंद करा. हा सगळं एकदम व्यवस्थित, कोणाला कळणार सुद्धा नाही. तुला त्रासच द्यायचा नव्हता रे, पण माझी बायको. नाही काय अडचण नाही काका, समजून घे. आयुष्य सुंदर आहे रे, बायको चांगली भेटायला पाहिजे. येऊ का मग? चालतंय चालतंय. चांगलं आहे राव तू.
अरे स्नेहा तू का हो, नव्हतं यायला पाहिजे का? नाही यायला पाहिजे होतं, पण तू तर बोलली होती पुढच्या आठवड्यात येणार आहे. मग ते मला राहावलंच नाही म्हणून आले मी तशीच. बरं झालं. ये ये बर दे बॅग. बाई बाई बाई, कसलं झॅक घर आहे हो आपलं. बर आवडलं ना तुला? लय आवडलं. बर थांब मी पाणी घेऊन येतो तुझ्यासाठी. हो. हॅलो साहेब मी ये लागले, कपडे काढून ठेवा. हा, हॅलो हॅलो. आओ, घे पाणी. कोणाचा फोन होता कोणाचा होता? आणि कोण आहे ती बाई? आओ, कपडे काढून ठेवा म्हणे. अगं कपडे काढून ठेवा मग. तुम्ही खरं सांगा बरं का, कोण होती ती? अगं मला नाही माहिती. असं कसं नाही माहिती? तुमच्या मोबाईलवर फोन आलाय की अगं तिचा? मग आला असं. बघा, लपायचं नाही, मला सांगा कोण होती, म्हणजे मी आत्ताच्या आता जाईल घरी. थांब थांब मी बघतो. योगेश बाटली ठेवून दे तेवढी. अहो देवा 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 देवा, माझा नवरा दारू काय प्यायला लागला, बायका काय आणायला लागला. मला वाटलं चांगलं कष्ट करत असेल, पण इथं तर हिचे वेगळीच चाळी सुरू आहे. देवा, माझा जीव काव नाही घेतला रे तू. ओ काका अहो सांगा हिला. अरे योगेश पण ही कोण बाई आहे? कोण बाय म्हणजे? इथं दुसऱ्या बाय येतात बाय. हा देवा, हेच ऐकायचं राहिलं होतं आता. हो ही माझी बायको आहे. वहिनी नमस्कार, मी तुमचा शेजारी अशोक जंगम. अहो, नमस्कार काय करताय? पहिलं खरं काय ते तरी सांगा. हा ह्याच काय? अहो काय माहितीये का वहिनी, आपला योगेश राहतो इथे एकटाच फ्लॅटवरती. मग आम्हाला कधी पार्टी करायची असली ना की मग आम्ही ह्याच्या फ्लॅटवरती येऊन करतो. मी आणि जोशा तर एकदम साधा माणूस हो, आत्ताच नवीन सुरुवात झाली आहे. आणि योगेश तर एकदम सभ्य माणूस. अहो दारूच्या थेंबाला सुद्धा शिवत नाही. अहो निर्व्यसनी म्हणजे सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही. अहो एवढा चांगला म्हणजे देवगुणीच नवरा म्हणावा लागेल तुमचा. तुम्हाला सांगतो, मी जर मुलगी असतो ना तर मी तर आहे ना यांच्या सोबत म्हणजे. बास बास पुरे आता कौतुक काय तुम्ही. ओ काका, खरे काय सगळं? खरं? अहो 100% खरं, माझ्या बायकोची शपथ. मग ती फोनवर कोण होती यांच्या? अगं ती कामवाली बाई होती पूजा, ती येणार आहे आपल्याकडे आजपासून कामाला. ती बाई का? ती आगावच आहे बरं का जरा बोलायला. तिचा फोन असेल तो. बरोबर. असं होय. देवा चुकले बरं का, विनाकारण माझ्या नवऱ्यावर संशय घेतला मी. आता बसला ना विश्वास? आता वहिनी आले म्हणजे आमचं कॅन्सल म्हणायचं. अहो कॅन्सल कसलं, तसं पण ही आल्यावरती आम्ही बाहेरच जाणार होतो फिरायला. तुम्ही या, काय अडचण? चालेल ना तुला? चालेल. कशाला हो काही नाही, या तुम्ही. हो कशा, बरं ठीक आहे मग ठेवा बाटली व्यवस्थित, येतो मी संध्याकाळी. हा? चालेल. चावी तेवढी. कुंडी. आयुष्य सुंदर आहे हो, बायको चांगली भेटली पाहिजे. बरं येऊ का वहिनी? हा या या. या. बाई गोंधळच झाला सगळा. दादा पाणी प्या, फ्रीज मध्ये ठेवून येतो.